बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक अतिशय मोठी बातमी समोर येते। जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले असल्याचं कळतंय। मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावल्यामुळे जयंत पाटील गेल्याची जयंत पाटील यांनी स्वतः माहिती दिली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलावल्यामुळे जयंत पाटील गेल्याची जयंत पाटील यांनी स्वतः माहिती दिली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जयंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, जयंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। गेले काही दिवस सातत्यानं जयंत पाटील यांच्या सुद्धा दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चा उधाण आलेलं आहे। सातत्यानं गेले 1 ते 2 महिने या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे अचानक जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। परंतु जयंत पाटलांकडनं मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मतदारसंघातील काही कामं होती। विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या कामामध्ये मुख्यमंत्री हे सध्या खूप व्यस्त आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा जो वेळ आहे तो बऱ्यापैकी व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना वर्षा या त्यांच्या निवासस्थानी बोलवलेलं होतं आणि त्यामुळे जयंत पाटील आपल्या मतदारसंघातील कामांसाठी म्हणून वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत। त्याचा दुसरा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये असं सुद्धा त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या व्यतिरिक्त नेमकं या बैठकीमध्ये आणखी काय होतं हे आपल्याला जरा वेळाने कळू शकेल। परंतु तुर्तास ही बैठक केवळ मतदारसंघातल्या कामासंदर्भात होत असल्याची प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।